ललित कला भवन परिसराचा कायापालट, कचरा कुंडी हटवून मनपाकडून वृक्षारोपण. स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत परभणी मनपाचा कौतुकास्पद उपक्रम. परभणी शहराला कचरामुक्त आणि सुंदर बनवण्यासाठी परभणी महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत एक आदर्श पाऊल उचलले आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील ललित कला भवन परिसरातील जुनी मोठी कचराकुंडी कायमची बंद करून मनपाने त्या जागेवर थेट वृक्षारोपण करत परिसराचे देखणे सुशोभीकरण केले आहे. मनपाच्या या पॉझिटिव्ह उपक्रमामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. महापौर सय्यद इक्बाल व आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या कल्पकतेतून आणि स्थायी समिती अध्यक्ष अतुल सरोदे, उपमहापौर गणेश देशमुख यांच्यासह सदस्य नदीम काझी, मोहसिन खान, अखिल काझी, नदीम इनामदार, उपायुक्त तुकाराम कदम व प्रज्ञावंत कांबळे, विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम फत्ते झाली. अशी झाली कामगिरी. मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सफाई कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर येथील कचरा हटवला. केवळ जागा स्वच्छ न करता तिथे सुंदर रोपे लावून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. घंटागाडीचाच वापर करा. नागरिकांनी कचरा उघड्यावर न टाकता तो थेट मनपाच्या घंटागाडीतच द्यावा, जेणेकरून आपले शहर स्वच्छ राहील, असे आवाहन यावेळी शहर समन्वयक तुराब खान, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, राजू जोडपे, प्रभारी स्वच्छता निरीक्षक सौरभ सूर्यवंशी, मुकादम व सफाई कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत केले. परभणीला स्वच्छतेत अव्वल आणण्यासाठी मनपाचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहेत.